तुझ मागतो मी आता, मागतो आता तुझ, मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एक दंता, तुझ मागतो मी आता, मागतो आता. आकाशात जमले ब्रह्मा विष्णू महेश, सुरेशजींचं नाव घेऊन घरात करते गणपतीजींचा प्रवेश. तुम्हाला काही सुचते? नाही बाबा, मला माझंच नाव घेता येत नाही. तर प्रोग्राम सक्सेसफुल होतो आणि 99.9% असाच अनुभव आलेला आहे. इथलं लालबागचा गणपती, मी त्या बाप्पाला मी माझ्या लहानपणापासून बघत आलेलो आहे. एक छोटी मूर्ती असायची मार्केटमध्ये आणि त्याच्या शेजारी एक असे पांढरी टोपी घातलेले गृहस्थ बसलेले असायचे. येणाऱ्या जाणाऱ्यांना देवाचा कुमकुम लावणे किंवा प्रसाद देणे. आता तुम्ही बघताय ॲट अ टाईम लाखो लोक त्या मंडपात दर्शनाला उभे असतात लाईन लावून. हाय हॅलो नमस्कार, मी जयती ABP माझामध्ये तुमचं स्वागत करते. आज गणेशोत्सवाचं सगळे आनंदाचं वातावरण आहे आणि गणेशोत्सवात सुरेशजी वाडकरांचा आवाज जो आहे तो सगळे मंत्र, त्यांचे अभंग, याशिवाय गणेशोत्सव होऊच शकत नाही. आज आपल्यासोबत आहेत. माझामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. माझामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. समस्त ABP माझा बघणाऱ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे. काय सांगाल, काय वातावरण आहे? सगळी मंडळी जमली आहेत, पूजा झाली आहे छान. दरवर्षीप्रमाणे अगदी प्रसन्न वातावरण असतं. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. ज्यावेळेला गणपती बाप्पाचं आगमन होतं सगळे किती उत्साहात असतात. मूर्ती आणतानापासनं पूजा करेपर्यंत एकदम आनंदी वातावरण असतं आणि काय म्हणतो ना की संकट निवारणारा आणि सुख देणारा असा हा परमेश्वर आहे आणि त्यांच्याकडं तुम्ही ज्या वेळेला जे जे मागाल ते त्यांनी अगदी आनंदाने आणि प्रेमाने दिलेलं आहे. तर त्यामुळं बाप्पाची मनोभावे सगळे सेवा करतात आणि आता तर जिथं जिथं भारतीय लोक राहतात, इंडिया म्हणा, अमेरिका म्हणा, इंग्लंड म्हणा, सगळीकडेच मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सव तर आहे, पण यांचा जो आवाज आहे, सुरेशजींचा जो आवाज आहे, तो भारतातच नव्हे जगभरात ऐकला जातो. म्हणजे त्यांचे जे ओम गण गणपते हा जो मंत्र आहे ते तर म्हणजे अगदी गणपतीची जी रूपं आहेत ती डोळ्यासमोर आणतात. तर ते स्वतः तुमच्यासोबत असतात नेहमी. तर तुम्हाला काय वाटतं या गणेशोत्सवात? गणेश उत्सवची वाट पाहत असतो आम्ही वर्षभर आणि हे दिवस आले की आमच्या घरात अगदी उत्सवाचं वातावरण असतो आणि कुटुंबातली जेवढी मेंबर्स आहेत ते सगळे एकत्र येऊन सगळी कामं करतो आम्ही. गाणं वाजवणं भरपूर होतो आणि जसं तुम्ही विचारलात ह्यांच्या आवाजाचा जादू जे आहे ना ते सगळीकडनं आम्हाला ऐकायला मिळतं. बाहेरसुद्धा आम्ही कुठेही गेलो, कोणत्याही मंडपाला किंवा कुणाच्याही घरी गेलो तर ह्यांचा आवाज सारखा येत असतो आणि त्याचा खूप खूप आनंद वाटतो आम्हाला. म्हणजे सुरेशजी नेहमी गातात गणपतीसाठी आणि ते सगळ्यांसाठी. तर अभंग वगैरे आम्हाला माहितीच आहेत, पण प्रसाद म्हणून काही खास त्यांच्याकडून बनतं का? प्रसाद बनवणं म्हणजे अगदी नाही, प्रसाद खातात भरपूर आणि अगदी आवर्जून. पहिले गणेशोत्सव जे आहे तो पूर्वीचा गणेशोत्सव म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळातला आणि आत्ताच्या गणेशोत्सवात साधारण तुम्हाला नेमका फरक काय सांगा? ॲक्च्युली त्याची काय म्हणतो ना की मोठ्या प्रमाणात होण्याची जी आत्ता सध्या आपण बघतो, पूर्वी सार्वजनिक गणपती उत्सव पण त्या बिल्डिंग्समध्ये किंवा साजरा व्हायचा आणि सगळीकडं मूर्त्या बघायला, दर्शन करायला लोक यायचे. पण आत्ता
जसं तुम्ही बघितलं लालबागचा गणपती, मी त्या बाप्पाला मी माझ्या लहानपणापासून बघत आलेलो आहे. एक छोटी मूर्ती असायची मार्केटमध्ये आणि त्याच्या शेजारी एक असे पांढरी टोपी घातलेले गृहस्थ बसलेले असायचे. येणाऱ्या जाणाऱ्यांना देवाचा त्या कुमकुम लावणे किंवा प्रसाद देणे. आता तुम्ही बघताय ॲट अ टाईम लाखो लोक त्या मंडपात दर्शनाला उभे असतात लाईन लावून. तर हे जे ज्याला म्हणतात ना भव्य दिव्यपणा, हा अलीकडं खूपच जास्त वाढलेला आहे. आणि प्रेमानं मंडपाची किंवा देखाव्याची जी कॉम्पिटिशन चालते, स्पर्धा चालतात, त्यामुळं गणपती बाप्पाचं जे भव्य दिव्यपण आहे साजरं करण्याचं, ते आणखीही मोठं झालेलं आहे. आणि तुम्ही बघत असाल अगदी आठवडाभर पहिल्यापासून गणपती यायला लागतात मंडपांमध्ये, भव्य मूर्त्या. आणि ज्यांना नेता आणतानासुद्धा क्रेननी किंवा स्लायडिंग स्टेज असतं त्याच्यावरनं न्यायला आणायला लागतं. तर हे भव्य दिव्य पण आमच्या लहानपणी नसायचं एवढं. तर हा मोठा फरक झालेला आहे. आणि सगळे सेलिब्रिटीज त्या दर्शनाला जात असतात लालबागला किंवा आणखी जिथं जिथं त्यांची श्रद्धा असते, भावना असतात. खूप चांगलं आहे. आणि कारण बाप्पा मूल देवता आहे. गणपती बाप्पा म्हणजे सगळ्यात आधी गणपती बाप्पाचीच पूजा होते, त्यामुळं ते महत्त्व तर कायमच राहणार आहे. आणि प्लस लोकांची जी काय म्हणतो ना इच्छा पूर्ती करणारा देव आहे, त्यामुळं आवर्जून लोक दर्शन करतात, मागण्या करतात आणि बाप्पा पुरवून टाकतो त्यांच्या सगळ्या मागण्या. आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी जे हे गाणं म्हटलं म्हणजे त्यांनी थोडं म्हटलं तरी ते ऐकावंसं वाटतंय, तेवढा त्यांचा आवाज गोड आहे. पण तुमचं फेवरेट सॉन्ग कोणतं आहे, म्हणजे गणपतीचं किंवा इतरही? गणपतीत आम्हाला म्हणजे हे सगळीकडे जेव्हा जातात तर ओंकार स्वरूपा म्हणतातच. म्हणजे तो एक मला वाटतं गेली 30-35 वर्ष जास्त ॲक्च्युली गेली 40-45 वर्षांपासून तो एक गाणं आहे की ते गायल्याशिवाय अधुरंसं वाटतं. आणि तुम्ही जसं आधी विचारलात की प्रसाद बनवतात का, तर त्यांचा स्वरांचा प्रसाद असतो. ते रोज मांडतात ह्यांच्यासमोर. रोज हे तुम्ही जिथे जे शिष्यगण बघतात आणि सेवा करतात आणि हे रोजचं असतं. आणि जिथे गेलो आम्ही तर तिथे ओंकार स्वरूपा म्हणायलाच लागतो. तर तो एक भजन म्हणता येईल जे आमचं सर्वात आवडतं आहे. पण ओंकार स्वरूपा सोडून असं कोणतं गाणं आहे की ज्याची फरमाईश केली जाते तुमच्याकडून खास? गुरु परमात्मा परेशू हे त्यांच्या त्या ओंकार स्वरूपा तो त्या अल्बममधली जेवढी भजन आहेत ते अगदी पॉप्युलर आहेत. म्हणजे जिथे जिथे जातो आम्ही ते गायला लावतातच ते. तर हे सगळंच आहे. कलाकारासाठी म्हणजे आपण बाप्पा हा कलेचा देवता असं म्हणतो, तर कलाकारासाठी बाप्पा कसा असतो नेमका? म्हणजे श्री गणेश असं सांगायला गेलं एका शब्दात तर काय सांगाल? गणपती बाप्पाचं जे रूप आहे ते इतकं मोहक आहे आणि कलेची देवता असल्यामुळं सुरुवात त्यांच्या नामस्मरणानेच करतात लोक. मी सुद्धा ओंकार स्वरूप आहे माझ्या कार्यक्रमांमध्ये पहिलं गाणं असतं. आणि मला असं कुठंतरी वाटतं, माझी जी भावना आहे की त्यांचं नामस्मरण केलं तर प्रोग्राम सक्सेसफुल होतो. आणि 99.9% असाच अनुभव आलेला आहे. आणि त्यांची सेवा किंवा त्यांच्या स्तुतीतलं जे गाणं आहे, आता यावर्षी पण मला वाटतं 5-7 गाणी नवीन मी गायलो. तर त्याच्यात आमचा एक शिष्य आहे अनुराग पुराणिक, त्याचं एक गाणं केलं मी. माझा आणखी एक छोटा भाऊ आहे जो अमेरिकेत राहतो, त्याचंही गणपतीचं गाणं केलं आहे मी. आणखी काही 3-4 गाणी मी यावर्षी गायलो आहे.
आवडतं गाणं कोणतं? हे सगळे तुम्ही अनेक गाणी गायली आहेत, पण बाप्पाचं सगळ्यात तुमचं आवडतं गाणं कोणतं? तुझ मागतो मी आता, मागतो आता तुझ, मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एक दंता, तुझ मागतो मी आता, मागतो आता, तुझ मागतो मी आता. वा. आपल्याकडे काही सणवार असेल तर उखाणा घेतात माहितीये, तर तुम्ही एक तरी उखाणा घ्या प्लीज. फार कठीण आहे हो. याच्यापेक्षा तुम्ही अजून 2 गाणी गायला लावा. नाही पण ही रिक्वेस्ट तुम्ही accept करा. मी मुळात मराठी नसल्यामुळे मला हे सुचत सुद्धा नाही आहे. आकाशात जमले ब्रह्मा विष्णू महेश, सुरेशजींचं नाव घेऊन घरात करते गणपतीजींचा प्रवेश. तुम्हाला काही सुचते? नाही बाबा, मला माझंच नाव घेता येत नाही. थँक्यू, धन्यवाद. खूप तुमचा आवाज खूप गोड आहे. थँक्यू, धन्यवाद. माझं एकदम ब्रँड न्यू गाणं आहे. मी माझ्या लेकीबरोबर गायलो आहे. माझी लेक अनन्या आणि सागरिका म्युझिक कंपनीमध्ये हे गाणं आजच रिलीज होतं आहे, तर ते मी तुम्हाला थोडंसं ऐकवतो. एक मिनिट. अनन्या, तुझं माझ्यामध्ये स्वागत आहे. थँक्यू. येस, गणपती आलेत पहिल्यांदाच आणि तुझं गाणंही रिलीज होते आज, तर कसं वाटतंय? खूप छान वाटतंय खरंच, आणि खूप खुश आहे मी. आज फर्स्ट डे गणपतीचं, तर फार छान गाणं आहे, तुम्हा सगळ्यांना आवडेल. रूप तुझे ते छान गणेशा, रूप तुझे ते छान, रूप तुझे ते छान गणेशा, रूप तुझे ते छान. निलेश मोहरीरांनी याचं संगीत केलेलं आहे आणि खूप छान गाणं झालं आहे. तुम्हालाही खूप आवडेल याची मला खात्री आहे. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. तू एक गाणं सिंगल कोणतं तरी पाहिजे. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो. एक प्रश्न आहे माझा, की आम्हाला ते संगीतकार म्हणून माहिती आहेत कसे आहेत ते, पण एक गुरु म्हणून आणि एक बाबा म्हणून कसे आहेत? गुरु म्हणून थोडे स्ट्रिक्ट आहेत आणि बाबा म्हणून अजून स्ट्रिक्ट आहेत. पण नाही, आम्हाला खूप आवडीने शिकवतात ते, आणि ते मेक शुअर करतात की आम्ही बरोबर सगळं शिकतो आहे, आणि नेहमी मोटिवेट करतात की चांगलं गा बाहेर. तुझं बाबांचं आवडीचं गाणं कोणतं? सगळेच आवडीचे आहेत, पण मला ए जिंदगी आणि ओंकार स्वरूपा खूप आवडतं. लेकीच्या आवाजात कोणतं गाणं आवडतं? ती आत्ताच काम म्हणजे बाहेर गायला जाते. खूप छान छान गाणी गायलेली आहेत. तिनं आत्ताच एक बारिश म्हणून गाणं स्वतःच लिहिलं आहे, स्वतःच संगीत केलं आहे. खूप छान गायली आणि खूप छान त्याचं व्हिडिओ पण बनलेला आहे. तर मला असं वाटतं की लोक खूप पसंत करतील, तिला आशीर्वाद देतील. माझी लेक मेहनत करते आहे. मी बाप्पाच्या चरणी आणि समस्त माईबाप जे श्रोतेगण आहेत त्या सगळ्यांना विनंती करणार की तिला खूप आशीर्वाद द्या, की ती माझ्या कितीतरी पुढं जाऊ गाता गाता. पण लेकीचं पहिलं गाणं कोणतं तिने म्हणजे लहान होती तेव्हा कुठलं पहिलं गाणं गायलेलं आठवते? आणि ते कोणतं होतं? आठवत असेलच तुम्हाला नक्कीच.
पहिलं तिचं गाणं तिनं क्लासिकल भूपाली राग गायला होता. शंकराची स्तुती आहे, हे महादेव म्हणून माझ्या गुरुजींची कॉम्पोजिशन आहे. आणि ती 1 वर्ष 4 महिने आणि 2 दिवस असं तिचं वय होतं त्यावेळेला. आणि ती पहिल्यांदा स्टेजवर गात होती, एकदम बेबी होती, छान गायली होती आणि खूप मेहनत करते. तुम्ही आशीर्वाद द्या सगळे. आणि माझी आता ही शेवटची रिक्वेस्ट आहे, तू बाबांसाठी कोणतंही म्हणजे गणपतीचं नाही कोणतंही दुसरं गाणं डेडिकेट करायचं आणि तुम्ही लेकीसाठी. ऐ जिंदगी गले लगा ले, ऐ जिंदगी गले लगा ले, हमने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है ना, ऐ जिंदगी. थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.